एक अपमान जो बनला स्वप्न आणि त्या स्वप्नातून उभं राहिलं भारताचं सर्वात आलिशान हॉटेल ताज महाल पॅलेस हॉटेल। आज आपण जाणून घेणार आहोत जमशेदजी टाटा यांनी कसं उभं केलं हे ऐतिहासिक हॉटेल आणि त्यामागचं प्रेरणादायी कारण। नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। जमशेदजी टाटा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन। आजच्या स्पेशल भागात आपण त्यांच्या या निर्णयाची कथा ऐकणार आहोत, ज्यामुळे भारतात एक अद्वितीय आणि ऐतिहासिक हॉटेल उभं राहिलं। जमशेदजी टाटा हे भारतातील अग्रगण्य उद्योगपती आणि टाटा समूहाचे संस्थापक होते। वयाच्या 29व्या वर्षापर्यंत त्यांनी वडिलांच्या कंपनीत काम केलं। 1868 मध्ये 21,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह स्वतःचा व्यवसाय सुरू केला। 1869 मध्ये त्यांनी एक दिवालिया तेल मिल विकत घेतली आणि त्याला कॉटन मिलमध्ये बदललं। नाव ठेवलं अलेक्झांडर मिल। ही मिल फक्त 2 वर्ष चालवून त्यांनी विकली आणि त्यातून मिळालेली पुंजी वापरून 1874 मध्ये नागपूरमध्ये नवीन कॉटन मिल सुरू केली। 1877 मध्ये क्वीन व्हिक्टोरियाला भारताची साम्राज्ञी घोषित केल्यावर त्यांनी आपल्या नवीन मिलचे नाव बदलून एम्प्रेस मिल ठेवलं। या निर्णयामुळे त्यांच्या उद्योग प्रवासाला नवीन दिशा आणि नवी ऊर्जा मिळाली। जमशेदजींची स्वप्न खूप मोठी होती। त्यांना देशात एक स्टील कंपनी उभी करायची होती, एक जागतिक दर्जाचं शिक्षण संस्थान सुरू करायचं होतं आणि हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प सुरू करायचे होते। पण 1889 मध्ये त्यांनी अचानक घोषणा केली, मी बॉम्बे म्हणजेच मुंबईमध्ये एक आलिशान हॉटेल उभारणार आहे। ही घोषणा ऐकून सर्वजण थक्क झाले, कारण त्यावेळी त्यांचं नाव फक्त कपड्याच्या उद्योगात घेतलं जात होतं। पण जमशेदजी ठाम होते। त्यांना माहीत होतं की ही फक्त व्यवसायाची गोष्ट नाही, तर एक स्वाभिमानाची कहाणी आहे। त्या काळात बॉम्बे म्हणजेच मुंबईमधील वॉटसन हॉटेल हे खूप प्रसिद्ध हॉटेल होतं, पण तिथे भारतीयांना प्रवेश नव्हता। फक्त युरोपियन लोकांनाच हॉटेलमध्ये प्रवेश मिळत असे। एकदा जमशेदजी स्वतः तिथे गेले, पण युरोपियन नसल्यामुळे त्यांना आत जाण्यापासून रोखलं गेलं। हा अपमान त्यांना कायम स्मरणात राहिला। यावरून त्यांनी ठरवलं की भारतात असं हॉटेल उभं करायचं जिथे कोणालाही प्रवेश नाकारला जाणार नाही। जमशेदजींनी मुंबईतील अपोलो बंदर परिसरात जमीन खरेदी केली आणि भव्य प्रकल्प सुरू केला। साहित्य, फर्निचर आणि सुविधांसाठी त्यांनी लंडन, बर्लिन, पॅरिस यांसह अनेक देशातून आयात केली। हॉटेलमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या। जर्मनीतून लिफ्ट, अमेरिकेतून पंखे, पॅरिसमधून बॉलरूमचे खांब, तुर्की बाथरूम, इंग्रजी बटलर सेवा आणि कोल्ड रूमसाठी कार्बन डायऑक्साईड बर्फ निर्माण करणारं यंत्र देखील बसवलं। ही आधुनिकता त्या काळात भारतात अद्वितीय होती। ताज हॉटेलचा प्रत्येक पैलू जमशेदजींच्या दूरदृष्टीचे प्रतीक होता। या प्रकल्पासाठी तब्बल 26 लाख रुपये खर्च आला, जी त्या काळात खूप मोठी रक्कम होती। हॉटेल उभारायला सुमारे 14 वर्ष लागली। जमशेदजींच्या उद्देशामुळे हे हॉटेल फक्त व्यवसायासाठी नव्हतं, तर स्वाभिमानासाठी आणि भारताला जागतिक स्तरावर दाखवण्यासाठी उभारलं गेलं। 1903 मध्ये हॉटेलचं उद्घाटन झालं। त्या काळात हॉटेलमधील एका रूमचं भाडं फक्त 6 रुपये प्रतिदिन होतं। हॉटेलची भव्यता आणि आधुनिक सुविधा पाहून जगभरातील पाहुणे प्रभावित झाले। आज ताज महाल पॅलेस हॉटेल भारताचा अभिमान आहे। ते लक्झरीचं प्रतीक, इतिहासाची ओळख आणि पर्यटनाचं प्रमुख स्थळ बनलं आहे। जमशेदजींच्या दूरदृष्टीमुळे हे हॉटेल आजही जगभर प्रशंसित आहे। जमशेदजी टाटा यांचा संदेश स्पष्ट आहे, अपमानाला ताकद बनवा, स्वप्नाला आकार द्या आणि इतिहास निर्माण करा। लोक तुम्हाला कमी लेखतील, पण तुम्ही काय बनता हे तुमच्यावर अवलंबून आहे। अपमानावर राग व्यक्त करू नका, तर त्यालाच प्रेरणा स्रोत बनवा। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। तुम्ही कधी ताज हॉटेलमध्ये राहिलात का? आपला अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।